94 इथे कामनचे खेळाडू आहेत, वालिवचे खेळाडू आहेत, संतोष भुवनचे खेळाडू आहेत, गोकिवरेचे खेळाडू आहेत, असे संघांचा समावेश संघातील खेळाडूंचा समावेश असलेला खेळ मॅच ऑन होतोय. प्रशांत करत ऑन स्ट्राईक, पहिलं षटक हाताळण्यासाठी संतोष जाधव अर्थात पिण्या पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. पहिला चेंडू पंचाकडे इशारा होतोय, व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धावेने धावफलकाला होते सुरुवात. तर दुसऱ्या बाजूला प्रशांत घरात यांच्या साथीनं फलंदाजीसाठी येतात त्या एक रणजीपट्टू आणि या अर्नाळा गावासाठी असेल, वसई तालुक्याचे असेल एक मानाचा असा खेळाडू, नेहमीच आपल्या तालुक्याची अनमानशार राहिलेला विनायक भोईर स्ट्रायकर एंडला. चेंडूच्या वेगात बदल केला होता. अर्नाळ्यातून सुरू केलेलं क्रिकेट, त्यानंतर टेनिस क्रिकेट, सीझन क्रिकेट, आज मुंबई प्रीमियर लीग झाली. त्या मुंबई प्रीमियर लीग मध्ये MPL मध्ये लक्ष वेधून घेणारी कामगिरी विनायक भोईर यांनी केली होती. तीन फेरीपर्यंत झालेला त्यांचा प्रवास आपण पाहिलाय. फुल टॉस बॉल, फुल टॉस बॅटच्या बरोबर स्वीट स्पॉटला चेंडू आदळलाय आणि चेंडू मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. कोणी फिरणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबरात दरार आहे रे, तुला कळणार नाही, तुला भळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे, का उडतोस रे, उडतोस रे. थँक्यू. विनायक भोईरचा उल्लेख त्याचसाठी आम्ही केला करणार. त्याच्या पाठीमागे अपार कष्ट आहेत, मेहनत आहे, ज्यापर्यंत ते पोचलेत. कारण कष्टाला पर्याय नसतो. हाही चेंडू आहे, फक्त पंच इशारा करतील डिक्लेअर झोनच्या दिशेने आहे, नाही पंच इशारा करतील. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण. तर आज विनायक भोईर पाहिलं तर रबर बॉल असं चांगल्या पद्धतीने खेळतात. टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच त्यांचं नाव आहे. पण लेदर क्रिकेट, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पार होणाऱ्या स्पर्धा असतील, कांगा लीग असेल, टाइम शील्ड असेल, या सर्व स्पर्धामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या मागे प्रचंड मेहनत आहे, कष्ट करण्याची तयारी आहे. कारण जैसे कहते हैं ना कि कामयाबी एक दिन में नहीं मिलती, लेकिन कोशिश करो तो एक दिन मिल ही जाती है. तसा अपार कष्ट ज्याने केलेले आहेत असा खेळाडू आता मैदानावरती आहे. तालुक्याचं नाव ज्याने उज्ज्वल केलेले आहेत विनायक भोईर आहेत. धावफलकावरती एकदा नजर टाकूया आपण. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या बाजूला गोकिवरे गावाचा खेळाडू संतोष जाधव अर्थात पिण्या नावाने सर्वांना परिचित असा खेळाडू. धावफलकावरती त्या 10. कोलवटप्याचा ब्लॉक कॉल डिलिव्हरी. त्यांना माहिती आहे आता विनायक भोईर सारख्या खेळाडूला थांबवायचं तर गोलंदाजाचं ते प्रमुख अस्त्र असतं, ते अस्त्र बाहेर काढणं गरजेचं आहे. ब्लॉक कॉल डिलिव्हरी कोलवटप्याचा चेंडू, यॉर्कर लेन डिलिव्हरी. चेंडू हाताळला गेला होता. एक धाव चेंडूवरती पूर्ण होईल. एक धावाने धावफलकावरती वाढ होईल. 11 धावा. दुसऱ्या बाजूला प्रशांत करत आहे. मागच्या 4-5 वर्षामध्ये प्रशांतचा देखील प्रवास अंडरआर्म क्रिकेट पासून ते ओव्हरआर्म क्रिकेट मधला प्रवास, IPL पर्यंत त्याचा प्रवास. पायावरचा चेंडू होता, बॉडमॅनचा वापर झालाय आणि बरोबर समोर खेळलाय आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पार, षटकार. तिथं या हवा देखू जा, हाय अपनीच हवा, तिथं या हवा देखू जा, हाय अपनीच हवा. बिलकुल हवा बनती नाही, बनानी पडती. हवा निर्माण करावी लागते आणि सध्या हे दोन अर्नाळ्याचे खेळाडू आपल्या नावाची हवा या मैदानावरती दाखवत असताना, हवाई सफर आहे, हवा नावाची आहे, फटके हवाई आहेत आणि चेंडू केलाय लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. जैसे कहते हैं खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. पहिल्या षटकाचा केस संपला. धावा 23 धावा धावफलकावरती आहेत. विनायक भोईरचा खेळ बघून प्रशांत घरात देखील रंगामध्ये आले आहेत. त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर षटकार आले आहेत आणि आता प्रतिस्पर्धी संघ टीम 94 कामनला चर्चा करण्यास भाग पडले. कारण त्यांचं प्रमुख अस्त्र होतं संतोष जाधव पिण्या. प्रमुख गोलंदाजावरती हा प्रहार केलाय, हा हमला केलाय. हा फक्त त्या चेंडूवरचा हमला नाहीये, हा चेंडूवरती केलेला प्रहार नाहीये, तर प्रतिस्पर्धेच्या थिंक टँकला डिस्ट्रॉय करणारा, प्रतिस्पर्धी संघाच्या डावपेचाला सुरुंग लावणारा हा प्रतिहल्ला केला गेला होता. एका बाजूला विनायक भोईर, दुसऱ्या बाजूला प्रशांत घरात आहेत. याच करता चर्चा केली जाते दुसरा षटक हाताळण्यासाठी कोण येणार, कोण आपला प्रमुख गोलंदाज आहे जो या दोन खेळाडूंना रोखू शकेल, कुठला गोलंदाज आहे या दोन खेळाडूंना थांबवू शकेल आणि कुठला गोलंदाज आहे यांना ब्रेक लावून आपल्याला ब्रेक थ्रू मिळवून देईल, याच्यावरती चर्चा चालू होती. प्रतीक आले होते, विश्वनाथ
संतोष भरत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी त्यांना माहिती होतं अशा वेळेला आपलं ट्रम्प कार्ड प्रमुख गोलंदाज येणं गरजेचं आहे आणि तो आला धानिव गावचा खेळाडू अर्थात विश्वनाथ जाधव. स्ट्रायकर एंडला विनायक भोईर. चर्चा केली होती हा असा खेळाडू आहे धानिवच्या छोट्याशा गावातनं आलेला खेळाडू. आज टेनिस बॉल क्रिकेट पावसाळी प्रबल बॉल क्रिकेट असेल याच्यावरती आपलं नाव कोरलेला सुप्रीमोचा सुप्रीम खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो विश्वनाथ जाधव गोलंदाजीसाठी सजले आहेत. म्हणून आजचा दिवस आहे वन ऑफ द बेस्ट क्रिकेट ऑफ वसई तालुका. वसई तालुक्यातील सर्वोत्तम क्रिकेट सर्वोत्तम खेळाडू मैदानावरती आहेत. बहुजन विकास आघाडी स्टुडंट 11 विरारनं केलेला प्रयत्न गोटू अंकल अर्थात गोटू चाचा यांना मानवंदना त्यांना श्रद्धांजली देण्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे आज प्रेक्षकांच्या प्रतिसाद बघा. आज वर्किंग डे आहे गुरुवारचा दिवस आहे तरी सुद्धा फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आलाय पाहण्यासाठी. वसई तालुक्यातील सर्वोत्तम क्रिकेट पाहण्यासाठी आलाय. अकोट्याचा चेंडू शॉर्ट ऑन बॉल केलाय चेंडू चालाय सीमा रेषे पार षटकार. डिलेवरती अकोट्याचा चेंडू होता थोडासा वेळ घेतला चेंडूला आपल्यापर्यंत येऊन दिला. प्रशांतला माहिती आहे चेंडूपर्यंत जायचं की चेंडूला आपल्यापर्यंत येऊन द्यायचं. पहिला त्यांनी चेंडूला आपल्यापर्यंत येऊन दिलं त्यानंतर हा फटका खेळला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते पण फटक्यामध्ये ताकद होती एलिव्हेशन होतं त्याच्यामुळे चेंडू त्याच्या डोक्यावरनं पार झालाय षटकार. या षटकानं धापलक धाम पोहोचला 30-30 30 धावा धापलकावरती आहेत. हे बॅटाला दोन सर्वोत्तम खेळाडू मधलं हे बॅटाला बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. धानिव गावचा बेस्ट खेळाडू हरणायचा फायटर जेट ज्याला म्हटलं होतं असा खेळाडू आहेत बेस्ट आहेत आणि इथे टेस्ट पण आहे. टेस्ट आहे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे टेस्ट आहे. मागे जर पाहिली तर 5 टेस्ट मॅचची श्रृंखला इंडिया वर्सेस इंग्लंड काय रंगलेली होती आणि इथे सुद्धा तसंच आहे. टेस्ट आहे बेस्ट आहे फक्त रेस घ्यायचा नाहीये. रेस घ्यायचा नाही तर सर्व वेस्ट होईल त्याच्यामुळे टेस्ट आहे मध्ये ही टेस्ट आहे. चेंडूच्या वेगात बदल केला होता मिस टाइम स्ट्रोक स्वतः विश्वनाथ जाधव. मी म्हटलं ना टेस्ट आहे बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये विश्वनाथ जाधवने केलाय शिकार विकेट. नमस्ते बहनों और भाइयों बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये देखे है पूरा कोली बना आता थोड़ा तो भाव मला खाऊ दे. थँक्यू. वेगात बदल केला होता. प्रशांत घरात परत आहेत 18 धावांची खेळी साकारून तो माघारी परतले आहेत. असा दिवस वसई तालुक्यातील खेळाडूंसाठी राखीव होता. उद्याचा दिवस ओपन हाफ अर्थात खुल्या गटाचे खेळाडू उद्याच्या दिवशी आपण या मैदानावरती खेळताना पाहणार आहोत. काही वर्षाचा खेळ पाहिला तर खुल्या गटाच्या खेळाडूंनी हे मैदान गाजवलेलं आहे. उद्याही ते खेळाडू मैदानावरती खेळताना दिसतील. चर्चा तिथेही होईल परंतु आता जाऊ या नवीन पहिल्यांदा मैदान दाखल होत आहेत. विघ्नेश हा खोट्या चेंडू तो आला त्यानं पाहिलं आणि त्यानं ठोकलाय षटकार. विघ्नेश आले त्याने आलं पाहिलं अकोट्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती अक्षरशः तुडून पडले. फटका खेळला होता बोलचा आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार षटकार. धावा धापलकावरती 36 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिले षटक आतावलं होतं 23 धावांचं हे षटक आलंय 13 धावांचं. शेवटच्या चेंडूवरती षटकार 36 धावा एक चांगला स्टार्ट चांगली सुरुवात 2 षटकामध्ये आतापर्यंत आलेत. ही सर स्टार्ट कायम ठेवली ना तर कदाचित 75 80 90 धावा देखील पाहायला मिळतील या सामन्यामध्ये. पण त्याला चेंज करण्यासाठी त्याला बदल करण्यासाठी त्यांना रोखण्यासाठी आता गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. उद्याचा दिवस खुला हाफ असणार आहे ओपन हाफ असणार आहे. उद्या पहिला सामना होईल मयूर स्पोर्ट्स आणि चॅलेंजर या 2 संघादरम्यान पहिला सामना होईल. त्यानंतर महादेव 11 रिहान पॅकर्स यामध्ये दुसरा मॅच होईल. तिसरा सामना होईल श्री गणेश विरार आणि साईस्ता NSP बॉईज ओम साई प्रदीप आणि जहीर 11 या 8 संघामध्ये उद्या जुगलबंदी अर्थात बॅट अँड बॉल मधली जी रंगत
ती पाहायला मिळणार आहे. आणि प्रेक्षक हो, आपले देखील मनापासून आभार आयोजकांच्या वतीनं करा. आज फार मोठ्या संख्येने आपण देखील झालात. हॅलो हॅलो. तर आज वर्किंग डे असल्यामुळे असला तरी सुद्धा फार मोठ्या संख्येनं आज प्रेक्षक वर्ग इथे दाखल झालाय. पहिला चेंडू बाय हुक बाय क्रूक. हा फटका खेळायचा आहे आणि तो फटका खेळाय विनायक भोईरनं. षटकार. माझ्या हरणीला बरोबरणीला सिक्सर. षटकार. इशारा तो आकोटाप्याचा चेंडू होता. दिनेश यांचा पहिला चेंडू या षटकातील आणि चेंडूला पाठवलं सर सीमारेषा पार. एक चांगला फॉर्म आहे, एक चांगली सुरुवात. मागच्या सामन्यामध्ये देखील विनायकने एक चांगली खेळी साकारली होती. आता 30 खेळी कदाचित जसा एखादा व्हिडिओ असतो ना, वेळ कमी असतो, आपण पॉज करतो, पुन्हा एकदा तो व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा रिप्ले करतो, तसा मागचे खेळी पुन्हा एकदा रिप्ले केलेले आहेत. पुन्हा एकदा चालू केले विनायक भोईरनं. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता. अपेश ड्राईव्ह करायचा होता. चेंडू चालला जोपर्यंत क्षेत्ररक्षक डीप होणं सीमारेषेच्या बल येतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केले जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय नाहीये. तिसरी धाव देखील पूर्ण या चेंडूवरती. 3 धावा चेंडूवरती पूर्ण. 4थी धाव आजच्या दिवसातील पहिला असं घडलंय की 4 धावा वळून पूर्ण केल्या आता विघ्नेश आणि विनायक. या 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता. अपिश खेळायचा होता, अपिश ड्राईव्ह करायचा होता चेंडूला, पण जोपर्यंत डीप होणं क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. दोन्ही चपल असे दोन्ही खेळाडू आहेत. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये देखील तितकाच तालमेल या दोन्ही खेळाडूमध्ये आणि तोच तालमेल पाहायला मिळाला या 4 धावा पूर्ण करताना. गोलंदाज दिनेश टायकरेनला विनायक भोईर. नो बॉलचा इशारा केला जातो. चेंडू चला जोपर्यंत फील्ड करतील. 1 धाव. नो बॉलचा इशारा. पॉपिंग जाय त्याच्या पॉपिंगच्या पुढे जातो. पंचाने तोच इशारा केला होता. नो बॉल आला आहे बिलकुल. आणि धावफलकावरती एकदा आपण नजर टाकूया. त्यांच्याकडे पंचाकडनं पुन्हा एकदा गोल गोल हात फिरले आहेत. धावफलकावरती 48 फ्रीटचा इशारा. गोल गोल गोल. दिनेश वरती दबाव जाणवतोय, पण त्या दबावाला झुगारून द्यायचा ना. एक चांगला चेंडू तुम्हाला हाताळायचा. 1 विकेट मला. विकेट टेकिंग बॉल. पण कुठे विकेट येते. फ्री आहे, फ्री हिट आहे. जमाना फ्री वाला आहे. फ्री कोण सोडत नाहीये. चेंडू चलाय मिडविच्या पार. षटकार. नॉनव्हेज खाऊन तब्येती झाल्याच पाहिजेत. अरे डेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय? हाफ ट्रॅकर होता. बघा, सकाळच्या वेळेला हाफ ट्रॅकर नक्कीच इफेक्टिव्ह होते, प्रभावकारी होते. त्याला कारण होतं सकाळच्या वेळेला ती पावसाची रिमझिम होती, खेळपट्टीवरती पाणी होतं, थोडंसं स्कीड चेंडू होत होता. आता मात्र हाफ ट्रॅकर फलंदाजासाठी संधी आहे आणि ती संधी साधली आहे ती विघ्नेश सकरदोळे यांनी ती संधी साधलेली आहे आणि चेंडूला सरळ मिड विकेट सीमारेषा पार पाठवले. षटकार. या षटकारांना 50 धावांची वेज देखील ओलांडली गेली आहेत. 54 धावा धावफलकावरती आहेत. या मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय एकविरा स्पोर्ट्स अर्थात जयू दुर्गेश 11. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू चालाय जोपर्यंत क्षेत्ररक्षक आहेत राहुल फील्ड करतील, थ्रो करतील. दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 खेळाडू असे आहेत ना, तुम्ही थोडीशी संधी दिली ना मात्र एकाचं रूपांतर 2 करतील. या दोघांनी तर 2चं रूपांतर 4 मध्ये केलेले असे दोन्ही खेळाडू आहेत. 56 ऑन बोर्ड. 56.
पायावरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता तोपर्यंत मिड विकेटला प्रत्येक फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा 2 धावाने धावफलक पुढे चाललाय 58-58. जसं क्रिकेट चाललेलं आहे तर ज्यांच्या नावाने आपण या स्पर्धेचं नियोजन केलं गोटू अंकल त्याच्या जोडीने भरपूर क्रिकेट जर आपण बघितलं व्यासपीठावरती जयदीप करत आता चौमी सर असतील जितेंद्र देवरुखकर बेला सर असतील काही आठवणी आहेत फोटोग्राफ देखील आहे त्यांच्या समेत ते देखील आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा विघ्नेश ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता त्या चेंडूवरती कडा प्रहार केला बॅकफुट पंच आणि चेंडूला पाठवलंय पॉइंटच्या डोक्यावर सिक्सर षटकार. हाय झुमका वाली पोर हाय नदीत गेले चालली हाय झुमका वाली पोर हाय नदीत गेले चाल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता तो टाचेवरती देखील आला त्या बॅकफुटला गेलं आणि त्या चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. षटकार 3 षटकांचा खेळ संपलाय 64 64 धावा 3 षटकामध्ये. त्याला कारण आहे 6 आणि 4 भरपूर लावल्यात 6ही मारल्यात 4ही मारल्यात. गोटू अंकल अर्थात गोटू चाचा ज्या आठवणी आपण बघतोय सध्या स्क्रीनवरती जरी पाहिलं ना तरी कदाचित तो फोटोग्राफ्स पहिला तर जयदीप करत जॉमी असतील यांना सर्वांना आठवण येईल कारण एक स्पर्धा ज्यावेळेला जिंकली होती रंगीच्या मैदानावरती त्यावेळेला तो एक फोटोग्राफ्स आहे तो गोटू अंकल चाचा यांच्या जोडीने आहे. त्याच्यामध्ये जयदीप करत आता चॉमी यांना देखील आपण पाहू शकता. प्रवीण गावडती आहेत विवेक कदम सर त्याच्यामध्ये यांना पाहू शकता. रईस आहेत खलीद आहेत त्याच्यामध्ये भरपूर आहेत त्यांच्या जोडीनं फार उच्च दर्जाचं क्रिकेट ज्यांनी खेळलेले आहेत. या सर्व आठवणी आहेत गोटू अंकल अर्थात गोटू चाचा यांच्या या मैदानावरती त्यांनी त्या केल्या होत्या. 3 षटकांचा खेळ धावा धावफलकावरती 64-64. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडूला देखील खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे पण तो जास्त काही करू शकणार नाही. चेंडू दिलाय वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. वो क्या है ना मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे थँक्यू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर. हे कॅलिबर आहे ही क्षमता आहे ही गुणवत्ता आहे टॅलेंट आहे. फार अभावाने असं टेनिस बॉल असतील पावसाळी रबर बॉल क्रिकेट असे फटके पाहतोय की ओव्हर द लॉंग ऑफ तो फटका खेळलाय विनायकनं. हाही फटका देखील खेळलाय थोडंसं लक्ष नव्हतं. चेंडू चाललाय जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक रेडी होईल तोपर्यंत त्याला गुंगार देऊन चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या 74 झालेली आहेत. सध्या 31 वरती बॅटिंग करतात विनायक भोईर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता फ्लॅट बॅटेड फटका खेळला गेला होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत मूव्ह करतील एक लॉंग ऑफ होता एक वाईडिश लॉंग ऑफ होता पण जास्त मूव्ह करण्याची जास्त संधी नव्हती. इतका ताकदवर फटका इतका वेगानं तो फटका खेळला गेला होता आणि चेंडू गेला सीमारेषा पार गेला होता चौकार. चौकार. मागचं षटक विनायक ज्यावेळेला फेस केलं होतं विश्वनाथ जाधव गोलंदाजीसाठी होते. 2 व्ही फॅक्टर आहेत एका बाजूला विनायक दुसऱ्या बाजूला विश्वनाथ. व्ही फॅक्टर व्ही फॉर विक्टरी व्ही फॉर विनायक आणि विनायकच्या बॅट मधनं उलचा फटका सिक्सर षटकार. पायरी एक चढताना आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कणाची भरलंय रूप तुझं डोल्यान. ज्यावेळेला इनिंगला सुरुवात झाली त्यावेळेला अपेक्षित होतं 60 बनतील 70 बनतील पण आता कहाणी 80 वरती जाऊन पोहोचले. 80 धावा धावफलकावरती आहे. दिल मांगे मोर रन मांगे मोर मोर एन अगेन मोर. 80 धावा धावफलकावरती आहेत. वेगात बदल केला पाहिलं थोडंसं वेग बदलूया काहीतरी अलग करूया कुछ अलग करते हैं अलग करेंगे तो थोडी झलक भी दिखाई देगी. त्याच पद्धतीनं विश्वनाथ जाधव यांनी चेंडूच्या वेगात बदल केला स्पीड कमी केला गती परिवर्तन केलं आणि बीट केलं गेलं विनायकना.
आता पुन्हा एकदा मिस टाइम झाले, थोडंसं दूरवरती आहे. भरत पाटील पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होते. एक धावे चेंडूवरती पूर्ण, पण ही जोडी अशी आहे बिलकुल आप उंगली देंगे हात खींच लेंगे ऐसी ही जोडी आहे. संधी दिली एकाच रूपात दोनामध्ये करण्यामध्ये वेळ घालवत नाहीयेत. अजून 2 धावा धावफलकावरती, पूर्ण धावा झाल्या धावफलकावरती 82 82. फुल डिलिव्हरी ड्राईव्ह करायचा बॅटच्या मधोमध आला नाही. जोपर्यंत स्वतः गोलंदाज जातील फील्ड करतील, एक धावे चेंडूवरती ऍड होईल. एक धावाने धावफलक 83. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 83. विनायक भोईर बॅटिंग ऑन 40. 40 वरती विनायक भोईर बॅटिंग करतो, त्याला विघ्नेश चांगल्या पद्धतीने 22 वरती साथ देतोय. हलकीशी धून ऐकूया आणि शेवटचा षटकाचा खेळ येईल त्यावेळेला बघूया धावफलक 100 पर्यंत पोहोचतोय की त्याच्या आत रोखला जातोय. एक हलकीशी धून आणि मॅचच्या दिशेने येऊया. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही गुण्यात, मला कर हो पुण्यात, कर हो पुण्यात. चार षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 83. 83 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी राहुल. शेवटचा षटक, शेवटची ओव्हर. राहुल पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्रायकरला विनायक. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच सांगतात इतका बाहेर आहे. वाईट बॉल चा इशारा पंचाकडनं येत असताना 84. 84 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 64 धावा गेल्या. त्या मागचं षटक आलं तर 19 धावांचं. शेवटची ओव्हर, शेवटचं षटक. फुल टॉस बॉल, पायावरचा चेंडू आहे. फ्लिक जरूर केलाय, फ्लिक ऑफ द रेक्स. चेंडूला पाठवले पुन्हा एकदा मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. सद्गुरु साईनाथ महाराज की मी निघालो, तुम्ही येता का? थँक्यू. 5 षटकार 1 चौकारांनी बॅटिंग करतो. 46 46 वरती बॅटिंग करतो विनायक भोईर. 4-6 भरपूर लगावल्यात. 5 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधनं आहे. बॅटिंग ऑन 46. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहेत विनायक भोईर. कोलवटा बॅटाच्या मिस केलाय. राहुलला देखील आपण पाहतो चॅलेंजरच्या माध्यमातून राहुल पाटीलने देखील चांगला क्रिकेट खेळलाय आणि तो आता सध्या जर पाहिलं तर टीम 94 या कामानं संघाचं प्रतिनिधित्व करतोय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. राहुल पुन्हा एकदा सज्ज होते. विनायक भोईर बॅटिंग ऑन 46. पुन्हा एकदा कोलवटा टप्प्यात चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव जरूर या चेंडूवरती पूर्ण केलेत. मागचा चेंडू थोडासा मिस केला होता ज्यावेळेला तो फुलटॉस चेंडू हाताळला गेला होता राहुलनं. त्यानंतर 2 खोलवर टप्प्याचे ब्लॉक ऑल डिलीवरी. क्रिकेट का खेल ऐसा है, हवा के बिना जी नहीं सकते, पानी के बिना रह नहीं सकते और क्रिकेट का आलम ऐसा बन गया दोस्तों, अब यॉर्कर के बिना बच भी नहीं सकते. त्याच्यामुळे यॉर्कर पाहिजे होता तो यॉर्कर परफेक्ट सटीक यॉर्कर मागच्या दोन्ही चेंडूवरती हाताळ्यात राहुल पाटील. पायावरचा चेंडू होता. मनगटाचा वापर देखील झालाय पण चेंडू पंच इशारा करतील डिक्लेअर. याचा 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक 93. 93 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटची ओव्हर उत्सुकता तीच आहे. प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता आहे 100 धावा पार होतात की नाही. 1-0-0 100 पार या 100 आर.
93 वरनं गाडी 99 93 वरती षटकार सिक्सर. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. 93 वरनं 99 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 99. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू बॅटच्या आतल्याकडे लागलाय चेंडू. जोपर्यंत फील्ड करतील थ्रो, डायरेक्ट हिट. भरत पाटील डायरेक्ट हिट झालाय. इथे परतावा लागलाय पण शेवटच्या चेंडूवरती धावाच्या स्वरूपात विनायक भोईर बाद झाल्यात. सदैव धावांची खेळी विनायकनं साकारली, तितकीच तोलामोलाची तात विघ्नेशनं त्याला दिली. 30 धावांची खेळी विघ्नेशने आपण पाहिली. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहे धापलकावरती 99. 99 100 धावा करायच्या, 100% योगदान द्यायचं. इनफॅक्ट 110% प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण तितकी ताकद तितकी क्षमता टीम 94 कामांकडे आहे. त्याच्या नावामध्ये 94 आहेत पण त्याच्याहून जास्त धावा त्यांना करायचे आहेत. त्याच्यामुळे मॅचला मजा येणार. रफ अँड टफ आहे. कदाचित हा ब्लॉकबस्टर असू शकतो. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग, मोठ्या धावसंख्येचं चेस, रन चेस हा मॅच होऊ शकतो, कारण दोन्ही त्या बाजूला देखील तितकीच स्टार क्लास आहे, तितकेच चांगले फलंदाज आहेत. ते स्टार क्लास, ते फलंदाज क्लिक झाले तर मॅचला मजा येणार आहे. थोडासा हलकीशी दोन ब्रेक आणि कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. गोटू अंकल अर्थात गोटू चंचना मानवंदना, त्यांना श्रद्धांजली अशी स्पर्धा गोटू अंकल स्मृती चषक 2025 एक धून ऐकूया. आणि मॅचला ज्यावेळेला 100 धावांचा पाठलाग होईल त्यावेळेला आपण आवाज ऐकूया. आमचे साधे समालोचक करतात भरतजी मोरे यांचा आवाज ऐकूया. आपण स्पर्धा बघतोय. स्पर्धेच्या निमित्तानं वसई तालुक्यातील वन ऑफ द ग्रेट अँड लेजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलं जातं फेस ऑफ इव्हेंट देखील राहिलेले होते वसई विरार फिमेल लीगचे. असं टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, सीझन बॉल क्रिकेट या सर्वांमध्ये आपल्या नावाची जादू, नावाची छाप सोडलेले जयदीप घरत आता चॉमी सर आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. आणि आज पंचाच्या भूमिकेमध्ये आऊ सर देखील आहेत. त्यांच्या जोडीनं फार उच्च दर्जाचं क्रिकेट त्यांनी देखील खेळलेले आहेत. आपण सर्वप्रथम जयदीप घरत चॉमी यांचा आपण सन्मान केला जाणार आहे. फोटोग्राफ बिलकुल फोटो तो बनती आहे, कारण फोटो फ्रेम नाही आहे, प्रेम आहे जे आज वसई तालुक्यानं ते असताना आपण पाहिलं आहे. त्याच्यामुळे सन्मान केला जातोय. दिनेश भोईर स्टुडंट 11च्या वतीनं जयदीप घरत आता चॉमी सरांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर बेल्या सर अर्थात जितेंद्र देवरुखकर, त्यांच्या जोडीनं गेले कित्येक वर्ष आज जर पाहिलं तर क्रिकेट खेळलेले आणि नेहमीच क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते जितेंद्र देवरुखकर अर्थात बेले सरांचा इथे सन्मान चिन्ह. या स्पर्धेची गोड आठवण त्यांच्या राहावी या उद्देशानं हरिकभाई यांच्या शुभस्या सन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. आणि त्यांना विनंती आहे नक्कीच आपण आस्वाद देखील घ्यायचा आहे. आज महत्त्वाचा वेळ आपण देखील या स्पर्धेसाठी दिलेल्या आहेत. मॅचला सुरुवात त्यावेळेला आपण आवाज ऐकूया पुन्हा एकदा भरतजी मोरे यांचा. तोपर्यंत डीजे मस्त रेडी आहेत. हे गाणं ऐकवण्यासाठी 100 धावा करायचे आहेत. 100% प्रयत्न करावा लागणार आहे. हलकीशी धून आणि येऊ या मॅचच्या दिशेनं. Everybody's hands up in the air and clap, 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 clap. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना आणि या सामन्यामध्ये टीम 94 कामन या संघासमोर खेळत असताना पहिली बॅटिंग करत असताना 99 धावा धापलकाती लगावल्या गेलेल्या आहेत. 99 आणि त्यामुळे 100 धावांचं लक्ष टीम 94 कामन या संघासमोर एकविरा स्पोर्ट्स जयू दुर्गेश या संघाच्या वतीने ठेवण्यात आले.
आणि मंचावरती उपस्थित सर्व लीजंड प्लेयर, त्याच्यामध्ये द फेस ऑफ इव्हेंट VVPLचे जयदीप गरज सर म्हणजे चॉमी सर आहेत, त्याचबरोबर जितेंद्र देवरुके बेला सर आहेत आणि त्यांच्या साथीनं गणेशजी काकड, यंगस्टर पापडीचे सर्वेसर्वा 3 दशकं ज्यांनी आपला संघ चालवत असताना या क्रिकेटची सेवा केली आहे. अनेक नवनवीन खेळाडू घडवलेत आणि ही स्पर्धा ज्यांच्या आठवणीत आहे ते म्हणजे तुम्हा सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व म्हणजेच गोटू अंकल. अनेक आठवणी गोटू अंकलच्या सोबतीनं घालवल्या या सर्वांच्या. आणि आज त्यांचे दोन्ही सुपुत्र आसिफ शेख आणि हुसेनभाई स्टुडंटची संपूर्ण टीम त्यांच्या त्या आठवणींना उजाळा देते, त्या आठवणींना कायम आपल्या स्मरणात ठेवते आणि त्यांच्या वारशाला पुढे चालवत असताना ही स्पर्धा दरवर्षी घेऊन येते. यावर्षी या स्पर्धेचं शेवटचं वर्ष, पुढच्या वर्षी ही स्पर्धा तुम्हाला टेनिसमध्ये बघायला मिळेल. डावखुऱ्याचा गोलंदाजी मार्कवरती आला आहे. कपिलच्या हातामध्ये चेंडू, पहिला चेंडूवरती कपिलने शरीराच्या दिशेने चेंडूला पाठवल्याने तिथं एक धावफलकामध्ये ऍड होताना दिसली. धावफलकाचा श्रीगणेश झाला. प्रशांतने सुरुवात केली, विनायक बोरने चांगली साथ दिली आणि विघ्नेश साखलतोड्याने त्याला कळस रोवण्याचं कार्य केलं आणि 3 अर्नाळकरांनी मिळून 99 धावा धावफलकात लगावल्या. आता टीम 94 कामन 2 असे वसई तालुक्यातील खेळाडू ज्या 2 खेळाडूंना रबर बॉलमध्ये पराभूत करणं किंवा त्यांना थांबवणं तितकं सोपं राहत नाही कोणत्याही बॉलरसाठी. एका बाजूला प्रतीक घरत कलम स्टार तर दुसऱ्या बाजूला धानीव स्टार विश्वनाथ जाधव. 2 चेंडूवडी 2 धावा धावफलकावरती आहेत. येस प्लस आहे का? नाही ना? बरं 2 चेंडू 2 धावा. प्रतीक समोर पुन्हा एकदा कपिल तयार होते चेंडूचा हवेमध्ये, परंतु समोरच्या दिशेने चेंडू येत असताना जोपर्यंत अडवला जाईल कोणतीही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. प्रतीकला माहीत आहे, विश्वनाथला माहीत आहे या मॅचला जिंकायचं असेल तर प्रत्येक षटकागणिक तुम्हाला 20 धावा बनवायच्या आहेत आणि 20 धावा बनवत असताना ते 3 मोठे फटके तुम्हाला दाखवावे लागतील, जे थोडं डिफिकल्ट टास्क आहे. ओह काय जबरदस्त फिंगर रोल केलेत. विश्वनाथ तयार होते. सुरुवातीला बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पापर्यंत ज्या पद्धतीने चेंडू बाहेर गेला त्यावेळेला शरीरापासून जास्त लांब गेलाय चेंडू आणि परत येणं चेंडूवरती विश्वनाथला सोपं झालं नाहीये. पहिलीच बॅट फिरली आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू आलाय. विश्वनाथचा चेंडू विघ्नेशच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत 1 धाव, 4 धावा धावफलकात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. विशाल कोळी मैदानाच्या बाहेरून संघाला चीअरअप करतायत, त्याचं मनोबल उंचावत आहेत. त्यांनी सुद्धा खूप उन्हाळे पावसाळे या क्रिकेटच्या पाहिल्यात आणि शेवटच्या चेंडूवरती प्रतीक घरत याच्या बॅटमधून येतोय धमाकेदार षटकार. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा बिनबाद. टीम 94 कामन. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आल्यात. शेवटच्या चेंडूवरती प्रतीकने षटकार दाखवला आणि आता दुसरं षटक हाताळण्यासाठी विघ्नेश आलाय. 24 चेंडू 90 धावांची गरज. काय या धावांचा पाठलाग होईल का? सगळेजण टक लावून या मॅचकडे बघतायत आणि या 90 धावांचा पाठलाग रबर बॉल क्रिकेट असल्या कारणानं हो यावेळेला पहिला चेंडू वेगवान आतमध्ये येणारा लवकर फटका खेळले होते विश्वनाथ जाधव आणि त्यामुळे बॅटची एज घेऊन चेंडू शरीरावरती आदळलाय. एकदा येताना दिसते. अवघड नाहीये. रबर बॉल क्रिकेट असल्या कारणानं इथून या धावांचा सुद्धा पाठलाग होऊ शकतो. अनेक अशी पराक्रम आहेत रबर बॉल क्रिकेटमध्ये जिथे तुम्हाला 24-90चं इक्वेशन पार होताना आपण बघितलेलं असेल. इथे प्रतीक घरत यांचा रोल खूप मोठा आहे. अगदी सहजतेने मागील षटकात
शेवटच्या चेंडूवरती चौकार त्याने लगावला आणि यावेळेला लवकर बॅट फिरली आहे. खूप घाई गेली हा फटका खेळत असताना आणि हे जे दडपण आहे ते पूर्णपणे पहिल्या इनिंगमध्ये झालेल्या धावांमुळे आलंय. नाहीतर प्रतीक आणि विश्वनाथ यांच्या बॅटपासून चेंडू इतका लांब राहणं किंवा बीट होणं या खूप गोष्टी कमी वेळेला आपण बघितल्यात. विघ्नेश पुन्हा एकदा यावेळेला चेंडू फसलाय. चेंडू चाव्यामध्ये करण निजाई त्याच्या मागे मला वाटतंय संचित होते. संचितने अतिशय चांगला झेल टिपलाय. फलंदाज प्रतीक घरत बाद. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल दिल को तेरा देवा, मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल दिल को तेरा देवा. क्रिसली नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. प्रतीक बाद झालाय आणि आता क्रिसली बघूयात कशा पद्धतीची बॅटिंग करतोय. परंतु हा विजय ज्याची आपण चर्चा करत होतो या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारणार, कारण दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर होते. नायगाव आणि अर्नाळ्याचे खेळाडू एकत्रित आपल्याला खेळताना दिसतात आणि त्यांच्या समोर टीम 94 कामन भिनारचा खेळाडू राहुल पाटील या संघामध्ये, कळमचा प्रतीक घरत या संघामध्ये, दानिवचा विश्वनाथ जाधव या संघामध्ये, अशी संतोष जाधव गोखिऱ्याचा खेळाडू या संघामध्ये. तालुक्याची मोठी साईट समोर असताना अशा पद्धती वेगवान चेंडू शरीराच्या दिशेने विघ्नेशने हाताळलाय. या चेंडूला आणि कोणत्या प्रकारचं उत्तर नाहीये क्रिसलीकडे. डॉट बॉल 11 वरती धावफलक जाऊन पोहोचले. फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे आणि एक महत्वाची विकेट मिळवून दिली आहे. गुटू अंकल स्मृती चषक. यावेळेला चेंडू हो खबर सीमारेखा पार. येतोय चौकार. 4 धावा. क्रिसलीने अखेरकार चौकार लगावलाय. बघा कशा पद्धतीने हा फटका मारला. आता बघूयात बाहेरच्या दिशेने निघणार चेंडूचा विघ्नेशने पुन्हा एकदा त्याच दाटणीचा चेंडू ज्याच्यावरती बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि गतीमध्ये थोडं परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर चेंडू हळूवार गतीने आला आणि त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी पाठवलं. पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड आणि चेंडूला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड पाठवलंय. सीमारेखा पार 6 धावांसाठी षटकार. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. थँक्यू जे 12 चेंडूचा खेळ संपलाय म्हणजे 2 षटकं झाली. 21 धावा धावफलकावरती. आता 18 चेंडू 79 धावांची गरज. 18 बॉल रिमेनिंग अँड 79 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना सुरुवातीच्या 2 षटकामध्ये खूप लांब झालाय. बघा एक भाकीत होतं ज्यावेळेला या 2 संघांदरम्यान नाणेफेकी झाली त्यावेळेला दोन्ही संघांची साईड जर बघाल तर त्याला बघताना असं कुठे ना कुठेतरी वाटत होतं की पहिली बॅटिंग येणार तो संघ हावी ठरेल जर तेवढ्या धावा बनवल्यात तर. आणि सुरुवात प्रशांत घरतने तशीच काहीशी केली. विश्वनाथ जाधव चेंडू फसलाय. चेंडू चावेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विनायक भोईर कोणती चुकी करत नाहीयेत. अजून एका विकेटचं पतन. बडी मछली जाल में फंसते हुए विश्वनाथ जाधव बाद. थँक्यू जे पहिल्या इनिंग मध्ये झालेला जो काही धावांचा झंझावात, जो काही धावांचा सैलाब, त्या सैलाबाबरोबरच मोमेंटम पूर्णपणे एकविरा स्पोर्ट्स जयू दुर्गेश्वरांच्या बाजूने झुकलाय. आता काहीसा चमत्कारिक खेळ करावा लागणार आहे. संतोष जाधव पिण्या मैदानाच्या आतमध्ये येतोय. पिण्याला काहीतरी वेगळं पण करून दाखवावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 23 धावा खर्च केल्या होत्या. त्याच 23 धावांना
23 धावांच्या आगेस 30 धावा माराव्या लागतील जेणेकरून मॅचमध्ये परत येईल तो टीम 94 कामनचा संघ. पण काय तिसऱ्या षटकामध्ये कपिल त्या सर्व बाबी घडू देईल का? 2.1 21-2 उद्या व्यावसायिक खेळाडू इथे येतील व्यावसायिक संघ. वेट केलं समोरच्या दिशेने आल्या चेंडूला पाठवलं सीमारेखा पार 6 धावांसाठी षटकार. अशाच काहीशा फटक्यांची गरज आहे. जर का इथून येणाऱ्या 4 चेंडूवरती 4 षटकार आले मॅच पुन्हा एकदा बनू शकते. परंतु यावेळेला फॉलो केलं संतोष जाधवला कपिलच्या त्या चेंडूने आणि त्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू. 1 धाव मात्र धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. लगातार मोठे फटके मारावे लागणार आहेत. आता इथून वाचण्यासाठी कुठेही जागा नाही आहे. असा कोणताही वाव नाही आहे, असा कोणताही स्पेस शिल्लक नाही आहे की तिथे तुम्ही राहिल्यानंतर या मॅचमध्ये परत येऊ शकता. तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका दाखवावा लागणार आहे. कधी षटकार कधी चौकार, कधी षटकार कधी चौकार. ओ यावेळेला टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू आणि क्रिसलीला तो चेंडू समजलेला नाहीये. सरळ प्रशांतच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तिथे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. स्टुडंट 11 आपण तयार राहायचंय. यावेळेला आता दोन्ही फलंदाजाचे सुद्धा शरीर म्हणजे म्हणतात ना जी बॉडी लँग्वेज आहे ती पूर्णपणे सांगून जाते की हा सामना किती लांब झालाय. 13 चेंडू आणि 72 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती जर षटकार लगावला तरच या मॅचमध्ये आपण परत येऊ शकता. टीम 94 कामन लोअर फुल टचमध्ये चेंडू बॅटवरती घेतला गेला. चेंडूंचा हवेमध्ये काय विकास धसकर की विघ्नेश साखलतोडे दोघे एक पॉईंटवरती येऊन थांबले. त्यानंतर झेल घ्यायचा नाही घ्यायचा असा काहीसा प्रश्न त्यांच्या मनामध्ये. षटक संपलं तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28-2 टीम 94 कामन. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी आले बनात. निमेश सानने नवीन गोलंदाजी मार्कवरती येथील. मागील मॅच मधील हिरो. पहिलं षटक हातात असताना त्यांनी 1 धाव खर्च केली होती. त्यानंतर 4 षटकार जरूर आले. पण बॅटिंग करत असताना केलेल्या 22 धावा, निर्णायक क्षणी मारलेले 2 षटकार आणि त्या बळावरती मिळालेला मॅन ऑफ द मॅच. संतोष जाधवसाठी हा चेंडू चेंज ऑफ पेस. पहिल्या चेंडूवरती स्पीड एक्सपेरिमेंट होताना आपण पाहिला त्याच्या माध्यमातून आणि 1 धाव मात्र धावून कंप्लीट केली गेली. एकविरा स्पोर्ट्सचे खांदे पूर्णपणे उंच आहेत. एकविरा स्पोर्ट्स पूर्णपणे आता त्यांच्या चेहऱ्यावरती साफ ते हास्य दिसून येतंय किंवा ते आनंदी चेहरे दिसायला लागले. त्याचं कारण आहे हा विजय दृष्टिक्षेपात जवळ जवळ आलाय. पायामधल्या चेंडूला लेग फ्लिक केलंय. चेंडू मिडविकेटच्या दिशेने जातोय. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल फक्त 1च धाव येताना दिसते. आता दोन्ही फलंदाज या मॅच मध्ये उरलेल्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करतायत. वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. विघ्नेश साखलतोडे. काय जबरदस्त बॅटिंग, ताबडतोब फलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर जो काही संतोष जाधवने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला कदाचित तिथून सगळे चित्र बदलायला सुरुवात झाली. विश्वास असा होता की कमी धावांपर्यंत थांबवू जेणेकरून समोरचा संघ कमी धावा पर्यंत थांबल्यानंतर सेकंड इनिंग मध्ये इझी चेस होईल. परंतु संतोष जाधव, प्रशांत घरत आणि विनायक भोईर यांच्यामध्ये झालेली ती पार्टनरशिप, प्रशांत बाद झाल्यानंतर विघ्नेशने दाखवलेला तो झंझावात, या सर्व बाबी कुठे ना कुठेतरी या धावांना मोठं करण्यामध्ये हेल्पफुल ठरल्या. चेंडूला यावेळेला पाठवून दिले. क्रिसलीच्या बॅटमध्ये षटकार. 6 धावा आलाय. 8 चेंडूने 63 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती जरी षटकार लगावला तरी सुद्धा या मॅचला जिंकता येणार नाहीये. इतकं मोठं आव्हान आहे.
निमित सांदे पुन्हा एकदा षटकार. आता क्रिसलीला फक्त बॅटिंगला एन्जॉय करायचं आहे. शेवटचा चेंडू आणि त्याच्यावरती एक धाव. क्रिसली पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करतोय की धाव नसेल बघावे लागेल. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा 43 44 किती येस 44. आणि आता 6 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे. ती म्हणजे 56 धावांची गरज आहे. कोणाला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात येईल. करण निजाई यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला आहे. समोर क्रिसली असेल जो चांगली बॅटिंग करतोय पण संघाच्या हिताची संघाच्या गरजेची बॅटिंग होत नाहीये. ही थोडीशी अडचण. प्रतीक घरत आल्यानंतर काही गोष्टी ॲड होतील असं वाटलं होतं टीम 94 कामनच्या बाजूने, परंतु तसं झालेलं नाहीये. गोलंदाजाने केलेली घोर निराशा ही फलंदाजांमधील बळ काढताना दिसलं. क्रिसलीच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट. 6 धावा आल्यात. षटकार आलाय आणि करण निजाईचं स्वागत केलं या 6 धावांनी. गोटू अंकल स्मृती चषक आपण पाहतात. 5व्या पर्वामधील ही स्पर्धा. पुन्हा एकदा आपणा सर्वांसमोर ही माहिती पोहोचू इच्छितो की ही स्पर्धा यावर्षी पावसाळी हंगामामध्ये आपल्याला बघायला मिळते. ती पुढच्या वर्षापासून टेनिसमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि याचं 6वं संस्करण 6वं पर्व तुम्हाला टेनिस बॉलच्या माध्यमातून बघायला मिळेल. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. धीरज धीरज झा नवीन फलंदाज. ओह क्या बात है. बिलकुल जडमध्ये यॉर्क डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. त्रिफळाच्या रूपाने माघारी परतावं लागतंय धीरज झाला. आझाद केलं तुला मामा डेकोरेटरचे आमचे सनी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा एकदा वेलकम सनी. चला नवीन फलंदाज आकाश. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. हो यावेळेला पायावरचा चेंडू पंचांकडे अपील जरूर केली आहे. करण एन्जॉय करतात मॅचला आणि करण कोणती मॅच असो एन्जॉय करण्याला मागे पुढे बघत नाहीत. सो लेग बाईस 22ला स्ट्राईक रोटेट नाही आहे. ओनली बॅटकटला स्ट्राईक रोटेट आहे. संतोष जाधवचा तो सुद्धा इरादा फसलाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 100 धावाचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. खूप चांगली बॅटिंग केली होती. जर का या धावा 50-60च्या आसपास असत्या तर टीम 94 कामन या मॅचमध्ये सहज वर चढवताना दिसली असती. ज्या पद्धतीची त्यांची बॅटिंग लाईनअप होती. प्रतीक घरत, विश्वनाथ जाधव, संतोष जाधव, क्रिसली, आकाश, धीरज, मेनी ऑफ प्लेयर्स जे या धावांचा पाठलाग करण्यासाठी सक्षम होते. परंतु सुरुवातीपासून केलेला काउंटर अटॅक कोणत्याही प्रकारे जागा सोडली नाही आणि धावांचा डोंगर उभा केला. शेवटी संतोष जाधवच्या बॅटमधून मोठा फटका आलाय 2 धावांचा आणि अशा पद्धतीने षटक संपलं 5वं.
मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला एकविरा स्पोर्ट्स जयू दुर्गेश 11 या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये टीम 94 कामन. चला कर्णधार या स्टुडंट 11 स्टुडंट्स शाळे शेजारच्या स्टेजवरती या. मी विनंती करेल वसई तालुक्यातील असे लिजंड प्लेयर